नमस्कार. डीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. दमदार पावसाने धरणे तुडुंब, रत्नागिरीतील शीळ धरण ओव्हरफ्लो, शहराच्या पाणी टंचाईचा प्रश्न निकाली. खेडमध्ये 10 लाखांचा रस्ता काही महिन्यातच खचला. 2000 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. दापोली खेड मार्गावरील मोरी खचली, निकृष्ट कामामुळे अपघाताचा धोका वाढला. चिपळूण गुहागर बायपासवर दरडीचा धोका, रस्त्यावर माती आणि दगड, वाहन चालकांनी सावध राहावे. परशुराम घाटातील गेबियन वॉल धोक्यात, पहिल्याच पावसात उघड झाली कामाची गुणवत्ता. रत्नागिरीत गोवंशीय अवैध वाहतूक आणि हत्येविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, 4 विशेष भरारी पथके स्थापन. सविस्तर वृत्त. गेल्या 3 दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून अनेक धरणे तुडुंब भरली आहेत. यामध्ये रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं महत्वाचं शीळ धरण ओव्हरफ्लो झालं असून यामुळे शहराच्या पाणी टंचाईचा प्रश्न सध्या पूर्णपणे मिटल्याचं चित्र आहे. रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्यापैकी सुमारे 90% पाणी पुरवठा शीळ धरणातून केला जातो. धरण पूर्ण क्षमतेनं भरल्याने शहरातील नागरिकांना आता नियमित आणि अधिक कालावधीसाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे. गेल्या काही दिवसापासून धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने केवळ शीळ धरणच नव्हे तर जिल्ह्यातील इतर धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. दापोली तालुक्यातील सुकोंडी आणि पंचनदी धरणे 100% भरली असून जिल्ह्यातील एकूण 20 धरणांमध्ये 50%पेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित धरणामधील पाणीसाठ्यात देखील आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली असून नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे बाईतवाडी येथून शाळेकडे जाणारा सुमारे 10 लाख रुपये खर्चाचा रस्ता अवघ्या काही महिन्यातच ठिकठिकाणी खचल्याचा प्रकार समोर आलाय. या मार्गावरून दररोज सुमारे 2000 विद्यार्थी आणि शेकडो वाहने प्रवास करत असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जाते. रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी रस्त्याची तातडीनं दुरुस्ती आणि तांत्रिक पाहणी करण्याची मागणी देखील नागरिकांकडून करण्यात येते. दापोली खेड मार्गावरील दापोली शहरातील नशेमन कॉलनी परिसरात नुकतीच बांधण्यात आलेली मोरी खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोरी खचल्यामुळे रस्त्याला मोठं भगदाड पडलं असून या प्रकारामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांनी या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असताना नव्यानं बांधलेली मोरी एवढ्या कमी कालावधीत खचल्याने संबंधित काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. पावसाचा जोर कायम राहिल्यास मोरीचं आणखी नुकसान होण्याची शक्यता असून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात येते. यामुळे कायमस्वरूपी दुरुस्ती होईपर्यंत या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात. तसेच मोरीच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. चिपळूण गुहागर मार्गावरील बायपास रोडवर पाण्याच्या टाकीजवळ डोंगराचा काही भाग घसरून रस्त्यावर माती आणि दगड आल्याची घटना घडली. सुदैवानं या मार्गावरील वाहतूक सुरू असली तरी रस्त्यावर पडलेल्या मोठ्या दगडांमुळे वाहन चालकांसाठी धोका निर्माण झालाय. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जाते.
सध्या रस्त्यावर माती आणि दगडाचा साठा असल्याने ते तातडीने हटवण्याची आवश्यकता निर्माण झाली. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास किंवा वाढल्यास डोंगराचा आणखी काही भाग घसरून रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त होते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. वाहन चालकांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आलंय. गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात महामार्गाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली गेबियन वॉल धोकादायक स्थितीत आली आहे. मुसळधार पावसामुळे भिंतीच्या पायाभागाखालची माती वाहून गेल्याने तिचा पाया कमकुवत झाला असून भिंत कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते. घाटातील दरडी रोखण्यासाठी आणि महामार्गाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून या गेबियन वॉलचं बांधकाम करण्यात आलं होतं. मात्र पहिल्याच दमदार पावसात भिंतीच्या भागाची झालेली झीज पाहता बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी संबंधित यंत्रणेनं तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अशी मागणी केली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गोवंशीय अवैध वाहतूक, गोवंशीय हत्या आणि अवैध मांस विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर 4 विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून ही पथके 23 मे 2026 पासून कार्यरत आहेत. या पथकांना गोवंशीय अवैध वाहतूक, तस्करी, हत्या आणि अवैध मांस विक्रीची माहिती मिळताच तात्काळ छापे टाकून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच वारंवार अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती किंवा संघटित टोळ्यांविरोधात आवश्यकतेनुसार महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आलाय. या मोहिमेसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांना देखील समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. गोवंशीय अवैध वाहतूक किंवा अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची माहिती नागरिकांनी संबंधित पोलिसांना किंवा डायल 112 वर तात्काळ द्यावी. तसेच माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल असं आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी केलं आहे. दिनांक 30 जून 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 कळबणी बुद्रुक येथे 10वी आणि 12वी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा, गावातील एकल महिलांचा सन्मान सोहळा तसेच विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस वाटप सोहळा उत्साह वातावरणात संपन्न झाला. यावेळी 10वी आणि 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करण्यात आला. तसेच उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याचबरोबर समाजात मोलाचं योगदान देणाऱ्या गावातील एकल महिलांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात कळबणी बुद्रुक कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत क्रीडा आवड, उत्साह, आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास निश्चित मदत होणार आहे. या कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत कळबणी बुद्रुकचे सरपंच भगवान दगडू साळुंके, उपसरपंच मुकेश देवघरकर, पंचायत समिती सदस्य प्रशांत चव्हाण, खेड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, उधळे गावचे सरपंच दयानंद पाष्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, महिला अधिकारी, ग्रामपंचायती अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, सर्व शिक्षक, पालक, गावातील नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात 1 जुलै रोजी हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पंचायत समिती खेड तालुका कृषी कार्यालय आणि बोरज ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक शेती, शासकीय योजना आणि कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर आफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्या रेवती पाटील, जाई आमरे, पंचायत समिती सदस्या नम्रता तांबट, शमिका महादेव, अपूर्वा जाधव, जिल्हा परिषद सदस्या खाडे मॅडम, बोरज ग्रामपंचायतीचे प्रशासक सरपंच विशाल घोसाळकर, ग्रामपंचायत अधिकारी सुधाकर लवंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय करपे, तालुका कृषी अधिकारी रवींद्र माझी यांच्यासह कृषी विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभागातील अधिकारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, उत्पादन वाढ, शाश्वत शेतीविषयक मार्गदर्शन केलं. यावेळी विशेष शेतकरी मार्गदर्शक म्हणून पत्रकार बाळू संगरे यांचंही मार्गदर्शन लाभलं. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना नव्या कृषी संकल्पना आणि शासनाच्या विविध योजनांची उपयुक्त माहिती मिळाली. वृक्षतोड हे एक फार गंभीर विषय आहे. त्याने सॉइल इरोजन हा प्रकार बराच मोठ्या प्रमाणात आपल्या विभागात होत आहे. कारण आपल्या इथे जर वृक्ष याच प्रमाणात जर तोड होत राहिली तर पुढे आता पाण्याची समस्या पण यावर्षी आपण बरंच हे संकट ओढलेले आहेत. परत यावर्षी फक्त 86% पाऊस आपल्याला भेटणार आहे याचा आपल्याला एक इशारा दिलेला आहे. तर आम्ही पंचायत समितीमधून पाणी अडवा पाणी जिरवा हा कार्यक्रम सर्व ग्रामपंचायतमध्ये राबवला पाहिजे हा त्यांना आवाहन केलेलं आहे. वृक्ष लागवड हा पूर्ण हा महिना जुलै महिना आम्ही हा कार्यक्रम करणारच आहोत आणि प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 100 कलमं एव्हरी इयर दिली जातात. तर सर्व ग्रामस्थांना मी विनंती करेन की ती वृक्ष लागवड आपल्या जवळच्या एरियामध्ये नक्कीच त्यांनी लागवड करून घ्यावी. 1 जुलै माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज कृषी दिन म्हणून साजरी केलेली आहे. आजचा हा कार्यक्रम तालुका आणि पंचायत समिती कृषी विभागाकडून राबवण्यात आलेला आहे. बोरज ग्रामपंचायतीचं ह्यामध्ये खूप मोठं सहकार्य आहे. आज बोरजमध्ये आपण कार्यक्रम घेतला गेलेला आहे आणि ते सगळ्यात चांगलं म्हणजे झाड कमी पाण्याच्या बचतीमध्ये चांगलं योग्य पद्धतीने त्याची लागवड कशी करावी ह्याचा डेमो आपल्याला कृषी खात्याकडनं दाखवला गेलेला आहे. तरी सर्व ग्रामस्थांना आम्ही सांगू, कृषी खातं सांगतं की ह्या पद्धतीने लागवड केली तर पुढे भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईमध्ये सुद्धा आपण झाडं जगू कशी आणि ती जोपासू कशी ह्याचं एक डेमो प्रात्यक्षिक आपल्याला दाखवलं आहे. त्या पद्धतीने झाडं लागवड करण्यात यावी आणि झाडं तोडण्यापेक्षा झाडं जास्तीत जास्त वाचून उद्या येणारं मोठं पाणी संकट ह्यावेळेस आपल्याला सुरुवातीला जूनमध्येच त्याचा अनुभव आलेला आहे. तर ते पाणी संकट कसे दूर करता येईल ह्याचा एक कृषी खात्याकडनं आपल्याला सांगितलेलं गेलं आहे. त्या पद्धतीने झाडं लागवड केली तर आपल्याला त्या संकटावर मात करता येईल आणि एकाबरोबर अनेक उत्पन्न कसं घेऊन अनेक झाडं लावून उत्पन्न कसं वाढवता येईल, अनेक उपजीविकेचे साधन शेतीमार्फत कसे केले जातील आणि उत्पन्न वाढवून राहणीमान कसं उंचवता येईल याची थोडक्यात माहिती कृषी खात्याने दिलेली आहे. तर ही माहिती सर्व ग्रामस्थांना आम्हाला देखील खूप उपयोगाची आहे. आजचा कार्यक्रम कृषी खात्याने खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला. त्याबद्दल खात्यातील सर्व अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग यांचे सर्वांचे खूप खूप आभार. आणि बोरज ग्रामपंचायतीचे देखील आज त्यांनी इथे कार्यक्रमासाठी जागा अवेलेबल करून दिली. ग्रामस्थांचे आज ते हजर राहिले. त्यांनी वेगवेगळ्या योजना माहिती करून घेतलेल्या आहेत. त्याबद्दल सगळ्यांचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांमार्फत सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार. थँक्यू. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र खेडमध्ये रत्नागिरी सेवा केंद्राच्या संचालिका आदरणीय शारदा बहेनजी यांनी खेड सेवा केंद्राला भेट दिली. त्यांच्या हस्ते रुद्राक्षाच्या झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलं. तसेच सर्व भाऊ बहिणींनी सुद्धा वृक्षारोपण करून पर्यावरण दिवस उत्साहात साजरा केला. शारदा बहेनजींनी ईश्वरीय महावाक्याचं वाचन करून आणि ईश्वरीय महावाक्याचं स्पष्टीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केलं.
आदरणीय गीताबहेनजी यांनी तिलक, ताज, ओम शांतीचं अंगवस्त्र आणि त्याचबरोबर पुष्प देऊन स्वागत केलं. मंडणगड तालुक्यातील शेनाळे बर्गेवाडी येथे 30 जून रोजी सदू सखाराम मोकाशी यांचा डोक्यात दगड मारून खून करण्यात आला. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकाश गंगाराम वाजे याला अटक करण्यात आली. पोलीस फिर्यादीनुसार दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर हा खून झाल्याचा आरोप आहे. मात्र तपास सुरू असताना या प्रकरणातील फिर्यादी विजय सीताराम काते यांच्या नावावर यापूर्वी मंडणगड, खेड आणि दापोली पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती सार्वजनिक नोंदीमधून समोर आली आहे. यामध्ये चोरी, वन कायद्याचं उल्लंघन, खंडणी, धमकी, महिलांशी संबंधित गुन्हे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांचा समावेश असल्याचं नोंदींमध्ये दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांनी या खून प्रकरणाचा तपास केवळ एका बाजूने न करता सर्व संबंधित बाबींची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. घटनास्थळावरील पुरावे, फॉरेन्सिक अहवाल, मोबाईल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याचाही तपास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. दरम्यान या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. गुहागर तालुक्यातील उमराट येथे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पंचायत समिती, तालुका कृषी विभाग आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानं झालेल्या कार्यक्रमात बचत गटाच्या माध्यमातून 10 एकर क्षेत्रावर सामूहिक शेतीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण, सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन आणि गोकृपा अमृतम तयार करण्याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी, दीपवाहिनी.